निषेध असो। आणि या खासदारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, कुठल्या खासदारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। एकजुटीचा विजय असो, नवी मुंबईतील पत्रकार एकजुटीचा विजय असो। नक्कीच आज ऐरोली पत्रकार संघातर्फे ऐरोलीमध्येच हा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। पण एक ते बरं वाटतं आहे की पत्रकार एकत्र आलेले आहेत, पण या गोष्टीसाठी एकत्र येणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। संजय दिना पाटील हे खासदार आहेत, फुटीर खासदार। गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्वरित सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेचा एवढा माज यावा ही अतिशय चुकीची घटना आहे। आणि अशा पद्धतीने पत्रकारांविषयी वक्तव्य करणं, त्यांच्यासमोर शिवीगाळ करणं हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे। तुम्ही एक व्हिडिओ कॉल व्हायरल केली की मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो। आम्हाला तुमच्या दिलगिरीची गरज नाही। आमची प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही पूर्णपणे तुम्ही चुकीचे आहात, म्हणून माझ्याकडनं चूक झाली आणि मी माफी मागतो अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही करावं। तुमच्या सत्तेतल्या नेत्यांनी तुमची बाजू सावरून घेतली, परंतु पत्रकार तुमच्या ह्या गोष्टीला संपूर्णपणे विरोध करत आहे आणि यापुढे देखील असाच विरोध करत राहतील। गेल्या 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की पत्रकारांना धमकावणाऱ्या, अश्लील वक्तव्य करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्यांना त्वरित गुन्हे दाखल करावे। आणि आता त्याच गोष्टीची आम्ही वाट बघत आहोत। मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर आता सरकार किती गांभीर्याने घेत आहे, हे जे खासदार आहे संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो का हेच आता आम्हाला बघायचं आहे। आणि आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। गुन्हा दाखल झाला नाही तर याची पुढची दिशा जी आहे ती उग्र पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटेल। गेल्या मागे जी खासदारांची निवडणूक झाली त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माध्यमातून जे खासदार 6 खासदार निवडून आलेले, त्या खासदारांमध्ये एक संजय दिना पाटील हे होते आणि नुकतंच त्यांनी आता पक्ष सोडून सेनेमध्ये प्रवेश केला। आणि असं झालं असताना पत्रकारांनी सहकार्य सुद्धा केलं, कारण तुम्ही कुठल्या पक्षात जाता तो भाग नंतरचा आहे। परंतु त्यांनी जे पत्रकारांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं हे निंदनीय वक्तव्य आहे। कारण लोकशाहीमध्ये पत्रकारांनी राजकीय जे नेते असतात त्यांचा घनिष्ठ संबंध असतो। कुठलीही गोष्ट असं नाही की बाबा हा संबंध आलेला नसतो, परंतु अशा पद्धतीने एकदा खालच्या पातळीचे जे शब्द वापरले जातात हे चुकीचे शब्द आहेत। आणि अशा पद्धतीने जर लोकशाहीवर घाला घातण्यात आलेला आहे, अशा खासदारांचा आम्ही सर्व आपल्या नवी मुंबईचे जे पत्रकार आहेत यांनी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। जर का या प्रशासनाने त्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा जर दाखल झाला नाही, तर मात्र पुन्हा आंदोलन छेडलं जाईल। पत्रकारांचा कायदा लागू करण्याचं फक्त वचन दिलं जातंय, परंतु अद्यापर्यंत पत्रकारांचा कायदा लागू झालेला नाही। अशा पद्धतीने जर लोकशाहीचे जर खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील किंवा कुठल्याही पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता असेल तर तो पत्रकाराला आता खालच्या पातळीची वागणूक देण्याचा जो प्रयत्न केला गेलाय तो मात्र आम्ही सहन करणार आहे। एवढं मात्र याच्या निषेधाच्या माध्यमातून आपल्या समोर सांगत आहे। जे काही आपण निवेदन देणार आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की वारंवार ह्या घटना घडतायत। मग अधिवेशन, केंद्रातलं अधिवेशन असू द्या, राज्यातलं अधिवेशन असेल, फक्त पत्रकारांच्या बाबतीत आश्वासन दिलं जातं, पण ठोस भूमिका अजूनही कागदावरती ती झालेली नाही। हेच कारण असं आहे की जर तुम्ही खासदार म्हणून लोकांच्या मताने तुम्ही निवडून आलात तर त्या लोकांचा सुद्धा तो अपमान आहे। आज तुम्ही बघता की ईशान्य मुंबईमध्ये ज्यांनी मतदान केलं ते आज वैतागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, मग तुम्ही हे कोणाला विचारून तुम्ही आज तुम्ही पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहात। अशा पद्धतीने जर होत राहिलं तर ही लोकशाही कुठेतरी संपेल, या घटनेला कुठेतरी बाधा येईल हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। खासदार आहेत तेच सत्तेत आहेत, त्यांची सत्ता आहे, त्यामुळे आमचा खासदार आहे, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हे दाखल करणं म्हणजे त्यांना 10 वेळा विचार करायला। कालच तुम्ही पाहिलं असेल उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करा म्हणून त्यांना सांगितलं, जे काय असं काय ते काय असं बोलले नाहीत असं म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी बाजू सारून घेतली, कारण त्यांचा खासदार आहे त्यामुळे ते त्यांची बाजू सारूनच घेणार। त्यामुळे गुन्हा दाखल व्हायला बराच वेळ जाईल। जर पत्रकारांनी महाराष्ट्रात उठाव केला तर मात्र त्याच्यावरती पुढे शासनाला पर्याय नाही, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय। आज रिलेशन प्रत्येकाचं प्रत्येक लोकांशी असतं, पण जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुमचं नातं बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांसाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे। आणि तेच काल पत्रकारांनी केलं की पत्रकार परिषद जेव्हा आयोजित केली त्यावेळेला सगळेजण तिकडे बाहेर पडले, एकही पत्रकार आतमध्ये राहिलेला नव्हता। आज आपण बघतो की नवी मुंबईमध्ये सगळे पत्रकार जरी वेगळ्या याच्यात असले तरी जेव्हा एखादी अशी घटना घडते तेव्हा सगळे एकत्र येतात। आणि आज तुम्ही बघताय की काल नवी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला। आज ऐरोली विधानसभेत सुद्धा हे सगळे पत्रकार आपण बघतोय, हे तरुण पत्रकार आहेत, त्यांनाही त्यांचं भविष्य आहे आणि ते एकत्र आले की अशी जर घटना घडली तर मात्र एकत्र आल्याचं आपल्याला दुसरा पर्याय नाही।